नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिजित वाळे पुन्हा एकदा घेऊन आलो आहे. आपला महाराष्ट्र स्टेट बोर्ड 12वीचा पहिलाच चॅप्टर आहे रोटेशनल डायनामिक्स, ज्यामध्ये ऑलरेडी पहिला पॉइंट आपण कंप्लीट केला आहे, जे होतं आपल्या पर्टिक्युलर लेसनचं इंट्रोडक्शन. आणि आता आपण सेकंड लेक्चर जे आहे ते स्टार्ट करणार आहोत, ज्यामध्ये आपल्याला पर्टिक्युलरली एवढे टॉपिक जे आहेत ते बघायचे आहेत. मग ते एक्झॅक्टली कोणते पॉइंट्स आहेत आपल्याला बघायचं आहे. सर्क्युलर मोशन म्हणजे काय, त्याचं इंट्रोडक्शन मध्ये आपण ऑलरेडी बघितलं आहे. आपल्याला बघायचं आहे ह्या सर्क्युलर मोशनच्या कॅरेक्टरिस्टिक्स, त्यानंतर सर्क्युलर मोशनचा कायनेमॅटिक्स आणि डायनामिक्सचा पार्ट आपण स्टार्ट करूया. एक्झॅक्टली यामध्ये आपण काय बघणार आहोत. सो आपल्याला स्टार्ट करायचं आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सर्क्युलर मोशन. तर मेनली आपलं जे सर्क्युलर मोशन जे आहे याच्या आपल्याला दोन कॅरेक्टरिस्टिक्स लागणार आहे. नंबर 1 पहिली कॅरेक्टरिस्टिक जी आहे की आपलं सर्क्युलर मोशन जे आहे इट इज ऍक्सलरेटेड मोशन. इट इज ऍक्सलरेटेड मोशन विच मीन्स यामध्ये समहाऊ ऍक्सलरेशन प्रोड्यूस होणार आहे. आता ऍक्सलरेशन प्रोड्यूस का होतो, कारण व्हेलॉसिटी मध्ये जर चेंज झाला तर. आणि आता सर्क्युलर मोशन मध्ये कारण पार्टिकल जो आहे त्याचं डायरेक्शन कंटिन्युअसली चेंज करत असतो, त्यामुळे सर्क्युलर मोशन जे आहे हे असणार आहे ऍक्सलरेटेड मोशन. आणि सेकंड प्रॉपर्टी जी आहे, सेकंड कॅरेक्टरिस्टिक जे आहे इट इज पेरियोडिक मोशन. आपलं सर्क्युलर मोशन जे आहे हे पेरियोडिक मोशन आहे. म्हणजे एक्झॅक्टली काय की जेव्हा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो त्यावेळेस तो स्वतःची जी पोझिशन जी आहे ही इक्वल इंटरवल नंतर रिपीट करत असतो. विच मीन्स तो आता ह्या पर्टिक्युलर ए पोझिशनला जर आहे आणि तो आता आफ्टर सम पॉइंट हे एंटायर सर्क्युलर पाथ जी आहे याला कव्हर करून या ए पॉइंटला जर एकदा जर असं डिसाइड झालं की तो 10 सेकंदामध्ये पुन्हा एकदा ए पॉइंटला रिटर्न येणार आहे, तर तो नेहमी पुन्हा एकदा इन एव्हरी 10 सेकंद, प्रत्येक 10 सेकंदानंतर तो पुन्हा एकदा ए पॉइंटला रिटर्न येणार आहे. विच मीन्स आपलं सर्क्युलर मोशन जे आहे हे आहे पेरियोडिक मोशन. असं मोशन की जे स्वतःची पोझिशन इक्वल टाइम नंतर रिपीट करतो त्याला बोलतो आपण पेरियोडिक मोशन. आणि आपलं सर्क्युलर मोशन जे आहे हे सुद्धा पेरियोडिक मोशन मध्येच येणार आहे. सो आपण आपल्या सर्क्युलर मोशनच्या दोन कॅरेक्टरिस्टिक बघितल्या. नंबर 1 सर्क्युलर मोशन इज ऍक्सलरेटेड मोशन. नंबर 2 सर्क्युलर मोशन इज पेरियोडिक मोशन. देन आपला पुढचा पॉइंट जो आहे ज्यामध्ये आपल्याला स्टडी करायचा आहे, आपला हा जो सर्क्युलर मोशन जो आहे याचेच आता आपण करणार आहोत टाइप्स. सो आपण बघणार आहोत की आपल्याकडे आहे सर्क्युलर मोशन आणि ह्या सर्क्युलर मोशनचे आता आपण दोन टाइप करणार आहोत. त्यापैकी पहिला टाइप आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि दुसरा टाइप असणार आहे आपल्याकडे नंबर 2 नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आपल्या सर्क्युलर मोशनचे आपण दोन टाइप केले आहे. मग युनिफॉर्म मोशन कशाला बोलायचं, जर आपल्याकडे हा जो सर्क्युलर मोशन जो आहे त्या मोशन मध्ये जर तो पार्टिकल स्वतःचा जर व्हेलॉसिटी ची व्हॅल्यू जर कॉन्स्टंट जर असेल तर अशा सर्क्युलर मोशनला बोलणार आहोत आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि जर आपल्या सर्क्युलर मोशन मध्ये त्याची व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड जर कॉन्स्टंट नसेल तर याला बोलणार आहोत आपण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मग व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असणे म्हणजे एक्झॅक्टली काय आणि व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड कॉन्स्टंट नसणे म्हणजे एक्झॅक्टली काय हे आपण बघूया. सो आपण कन्सिडर करूया की आपल्याकडे पार्टिकल जो आहे असा सर्क्युलर मोशन जो आहे हा परफॉर्म करतो आहे. नाव सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना जनरली आपण त्याच्या नवीन टाइपच्या व्हेलॉसिटीज कन्सिडर करणार आहोत. पुढे जाऊन ते डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. आतासाठी एवढंच लक्षात ठेवा की आपल्याकडे असलेला सर्क्युलर मोशनची जी ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी ती एक्झॅक्टली काय आहे पुढे सांगतो मी. त्याची व्हॅल्यू जर कॉन्स्टंट जर असेल तर याला बोलणार आहोत आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि जर ओमेगाची व्हॅल्यू जर कॉन्स्टंट नसेल तर याला बोलणार आहोत आपण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. यांच्या डेफिनेशन सुद्धा आपल्याला एक्झाम मध्ये 1 मार्कासाठी विचारल्या जाऊ शकता. एक्झॅक्टली डेफिनेशन कशी लिहायची आहे. मग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जो आहे याची डेफिनेशन बनवूयात आपल्या नेक्स्ट स्लाइड मध्ये. पण लक्षात ठेवा मेन डिफरन्स जो आहे युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये हा त्यांच्या व्हेलॉसिटी बद्दल आहे. मग आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये युनिफॉर्म सर्क्युलर मोशन
आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जे आहे याच्या डेफिनेशन बनवूया. सो वी हॅव युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे आपल्याकडे. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मग एक्झाम मध्ये याची डेफिनेशन विचारली जाते. व्हॉट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन? 1 मार्कासाठी डिफाइन करायला. डेफिनेशन काय आहे? द मोशन ऑफ अ पार्टिकल, एखाद्या पार्टिकलचं मोशन कसं असायला हवं ते? अलॉंग द सर्कम्फरन्स, along the circumference of a circle with constant angular velocity. With constant angular velocity is called uniform circular motion. हे असेल आपलं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे काय? तर आपल्याकडे हा जो पार्टिकल जो आहे हा अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कलच मूव्ह व्हायला हवा, आणि असा मूव्ह होत असताना त्याची अँग्युलर वेलॉसिटीची व्हॅल्यू जर कॉन्स्टंट जर असेल तर याला बोललं जातं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. लक्षात घ्या, हा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जो आहे विच इज UCM, हा 2 टाईपच्या मोशनने मिळून बनलेला आहे. त्यापैकी एक आहे युनिफॉर्म मोशन आणि दुसरा आहे सर्क्युलर मोशन. हा युनिफॉर्म मोशन जो आहे हा डिस्कस करत असतो ह्या वेलॉसिटीच्या मॅग्निट्यूड बद्दल. मॅग्निट्यूड. आणि हा जे सर्क्युलर मोशन जे आहे हे डिस्कस करत असतं ह्या वेलॉसिटीच्या डायरेक्शन बद्दल. मग जर फक्त त्याची मॅग्निट्यूड जर कॉन्स्टंट जर असेल तर त्याला युनिफॉर्म मोशन बोललं जातं, आणि जर त्याचं इथे जर डायरेक्शन जर सर्कम्फरन्सच्या भोवती जर असेल तर याला सर्क्युलर मोशन बोलणार आहे. आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जे असेल ते असेल द मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स, म्हणजे तो सर्क्युलर मोशन झाला. विथ कॉन्स्टंट वेलॉसिटी म्हणजे तो युनिफॉर्म मोशन झाला, आणि देन पार्टिकल बनला आहे आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि ह्याच डेफिनेशन मध्ये विथ कॉन्स्टंट ऐवजी जर आपण व्हेरिएबल जर वर्ड जर यूज जर केला, इन्स्टेड ऑफ कॉन्स्टंट आपण व्हेरिएबल वर्ड जर यूज जर केला, तर इन्स्टेड ऑफ UCM याला बोलणार आहोत आपण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. एक्झॅक्टली इझी पार्ट आहे हा. सेम डेफिनेशन, यामध्ये हे 2 छोटेसे वर्ड चेंज करणार आहोत, आणि आपलं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जो आहे याच्या 2 बेसिक डेफिनेशन जे आहे या ठिकाणी कंप्लीट होते. सो आपल्याला बघायचं आहे ह्या पर्टिक्युलर टॉपिक मध्ये सर्क्युलर मोशन मधला कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन जो आहे हा या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. पुढचा टॉपिक जो आहे आपल्याला बघायचा आहे त्यामध्ये कायनेमॅटिक्स ऑफ द सर्क्युलर मोशन. आपण पहिल्या इंट्रोडक्शनच्या लेक्चरमध्ये ऑलरेडी डिस्कस केला आहे की कायनेमॅटिक्सचा मिनिंग एक्झॅक्टली काय आहे आणि डायनॅमिक्सचा मिनिंग एक्झॅक्टली काय आहे. मग कायनेमॅटिक्स मध्ये आपण फक्त आणि फक्त मोशनच्याच कन्सेप्ट स्टडी करत असतो, आणि डायनॅमिक्स जो असतो यामध्ये आपण फोर्स आणि मोशन ह्या दोघांच्याही कन्सेप्ट सायमल्टेनियसली स्टडी करणार आहोत, आणि मग त्यांचं एकमेकांमध्ये रिलेशन काय आहेत अँड ऑल हा सर्व आपल्या डायनॅमिक्सचा पार्ट असणार आहे. आपण आपला इझिएस्ट पार्ट स्टार्ट करूया, कायनेमॅटिक्स ऑफ द सर्क्युलर मोशन. सो आपण ऑलरेडी ह्या पॉइंट पर्यंत येऊन आपला पुढचा टॉपिक जो आहे हा स्टार्ट करणार आहोत, ज्यामध्ये आपल्याला बघायचं आहे कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन म्हणजे सर्क्युलर मोशनच्या फक्त आणि फक्त मोशनशी रिलेटेड असलेल्या कन्सेप्ट. मग यामध्ये किती कन्सेप्ट बघायचे आहे आपल्याला? आपल्याला यामध्ये मोर अॅक्युरेटली 3 कन्सेप्ट बघायचे आहे, आणि त्याला कॉम्प्लिमेंटरी आणखी एक कन्सेप्ट आपण बघणार आहोत. मग एक्झॅक्टली ह्या 3 कन्सेप्ट कोणत्या आहे? तर आपण बघणार आहोत सुरुवातीला व्हॉट इज अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, ज्याला आपण थिटाने रिप्रेझेंट करणार आहोत. त्यानंतर आपण बघणार आहोत अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे काय, ज्याला आपण डिनोट किंवा रिप्रेझेंट करणार आहोत ओमेगाने. आणि देन आपण बघणार आहोत अँग्युलर ऍक्सलरेशन म्हणजे काय, आणि याला आपण डिनोट करणार आहोत अल्फा ह्या सिम्बॉलने. वन्स अगेन त्याच्या डोक्यावरती आपण एरो लिहिणार आहोत. म्हणजे
ह्या क्वांटिटीज ज्या आहेत ह्या वेक्टर क्वांटिटीज असणार आहेत. सो आपण बघूयात की आपला सर्क्युलर मोशन म्हणजे काय. सो आपण असं अज्युम करूया की आपल्याकडे एक पार्टिकल आहे आणि हा असा सर्क्युलर मोशन जो आहे हा ऑलरेडी परफॉर्म करतो आहे. मग ह्या पार्टिकल आपल्या सर्कम्फरन्स वरती एक्झॅक्टली कुठे आहे, मग तो इथे आहे की ह्या पॉइंटला आहे, ह्या पॉइंटला आहे, तो कोणत्याही पॉइंटला असू शकतो. मग त्याची जी पोझिशन जी आहे ह्या पर्टिक्युलर पोझिशन पर्यंत आपल्या सर्क्युलर मोशनच्या सेंटर पासनं जर आपण एखादा वेक्टर जर ड्रॉ जर केला तर आपल्याला असं समजतंय की आपण इथे हा जो वेक्टर जो ड्रॉ केला आहे ऍक्च्युली त्याची मॅग्निट्यूड जी आहे आपल्या सर्क्युलर मोशन किंवा सर्कलच्या रेडियस इतकी इक्वल आहे. मग आता आपल्याकडे ह्या रेडियसला जर आपण इथे असं एखादं डायरेक्शन जर दिलं तर आता आपल्याकडे बनणार आहे रेडियस वेक्टर. रेडियस वेक्टर ज्याला आपण डिनोट करणार आहोत एव्हरीवन स्मॉल आर बारने. सो आपल्याला ह्या तीन कन्सेप्ट बरोबर एक कॉम्प्लिमेंटरी कन्सेप्ट बघायची आहे की रेडियस वेक्टर म्हणजे एक्झॅक्टली काय आहे. याला रेडियस वेक्टर बरोबरच आपण पोझिशन वेक्टर असं बोललो तरीही चालेल, दोघांचाही मिनिंग एक्झॅक्टली सेम आहे. मग रेडियस वेक्टर किंवा पोझिशन वेक्टर म्हणजे काय, तर आता हा पार्टिकल जेव्हा ह्या सर्कल वरती मोशन परफॉर्म करतो आहे एखाद्या पर्टिक्युलर इन्स्टंटला, तो कुठे आहे आपण कन्सिडर करूया, तो आहे ए पॉइंटला. मग आपल्या सर्कलच्या सेंटर पासून ए पॉइंट पर्यंत ड्रॉ केलेला हा जो वेक्टर जो आहे याला बोलणार आहोत पोझिशन वेक्टर किंवा रेडियस वेक्टर. आता हेच डिस्कशन आपण आणखी पुढे कंटिन्यू करूया. सो आता आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की आपल्या ह्या सर्क्युलर मोशन मध्ये आर बार जो आहे हा आहे रेडियस वेक्टर. आता आपण कन्सिडर करूया हा पार्टिकल जो आहे हा इनिशियली ए पॉइंटला होता आणि आता तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना आफ्टर सम पॉइंट जो आहे तो आता ह्या नवीन बी पॉइंटला रीच झालेला आहे. बी ही त्याची नवीन पोझिशन असेल. मग आपल्याकडे हा सेंटर ऑफ द सर्कल पासून बी पॉइंट पर्यंत पुन्हा एकदा ड्रॉ केलेला हा जो रेडियस वेक्टर किंवा पोझिशन वेक्टर जो आहे, आता याला आपण आर ए असं बोलूया आणि आर बी असं बोलूया. मग आपल्या रेडियस वेक्टरने आपल्या सर्कलच्या सेंटर मध्ये इथे फॉर्म केलेला हा जो छोटासा अँगल जो आहे यालाच बोलणार आहोत आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट. सो अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय आहेत, आपल्याकडे पहिली टर्म इट इज द अँगल. कोणी फॉर्म केला आहे अँगल, द अँगल फॉर्म बाय द रेडियस वेक्टर. कुठे फॉर्म केला आहे, ऍट द सेंटर ऑफ द सर्कल इज कॉल्ड अँग्युलर डिस्प्लेसमेंट. सो अँग्युलर डिस्प्लेसमेंट साठी आपण लिहूया, आपल्याकडे आहे पहिली टर्म अँग्युलर डिस्प्लेसमेंट. याची डेफिनेशन आपण अशी लिहूया अँग्युलर डिस्प्लेसमेंटची, द अँगल काय फॉर्म झाला आहे, अँगल फॉर्म. कोणी फॉर्म केला आहे अँगल, द अँगल फॉर्म बाय अ रेडियस वेक्टर. रेडियस वेक्टरने फॉर्म केलेला अँगल कुठे, ऍट द सेंटर, ऍट द सेंटर ऑफ सर्कल इज कॉल्ड अँग्युलर डिस्प्लेसमेंट. सो इथे आपली पहिली टर्म जी आहे ही डिफाईन झालेली आहे की अँग्युलर डिस्प्लेसमेंट इथे एक्झॅक्टली काय आहे. आपण स्कूल टाइम मध्ये जिओमेट्री मधनं आपल्याकडे जर सर्कल जर असेल तर आपण सर्कलचा स्टडी केला होता. ह्या स्टडी करत असताना आपण इथे असलेला ही रेडियस, हा अँगल आणि इथे हा आर्क ए बी जो आहे ह्या तिघांमध्ये काहीतरी रिलेशन एस्टॅब्लिश केलं होतं. ते रिलेशन एक्झॅक्टली काय होतं आपण ते लिहूया तिथे. सो इथे आपण रिलेशन असं बघितलं होतं की इथे आपल्याकडे हा थिटा जो आहे, आपण थिटासाठी फॉर्म्युला बघितला होता, हा होता आर्क ए बी अपॉन रेडियस. आणि ह्याच फॉर्म्युल्याच्या हेल्पने आपण कॅल्क्युलेट करणार आहोत आपल्या अँग्युलर डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू. सो रिमेंबर अँग्युलर डिस्प्लेसमेंटची ही आहे डेफिनेशन, अँगल फॉर्म बाय द रेडियस वेक्टर ऍट द सेंटर ऑफ द सर्कल. आणि त्याचा फॉर्म्युला जो असणार आहे इट इज आर्क अपॉन द रेडियस. याला आपण आपल्या सर्क्युलर मोशनच्या लँग्वेज मध्ये लिहूया, कारण हा फॉर्म्युला जो आहे हा आपल्या मॅथमॅटिक्स वाला फॉर्म्युला आहे. मग आपल्या फिजिक्सच्या लँग्वेज मध्ये हा फॉर्म्युला कसा होईल, तर यामध्ये आपण बोलणार आहोत थिटा जो आहे इट इज द
अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आर्क AB जो आहे ही आहे लिनियर डिस्प्लेसमेंट, त्याला आपण ds ने रिप्रेझेंट करूया. इथे ही जी डिस्प्लेसमेंट आहे याला आपण ds ने रिप्रेझेंट करूया, डिवायडेड बाय रेडियस जो आहे ह्या रेडियस ऐवजी आपण डिनोट करणार आहोत रेडियस वेक्टर r बार, किंवा आपली ही डिस्प्लेसमेंट जी आहे ही सुद्धा वेक्टर क्वांटिटी आहे. तर हा आपल्याकडे फॉर्म्युला बनणार आहे. इथे दोन वेक्टर क्वांटिटीज मध्ये असा डिव्हिजन नाही करता येत. सो आपल्याकडे इथे रिलेशन आलं आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज इक्वल्स टू द लिनियर डिस्प्लेसमेंट किंवा आर्क अपॉन द रेडियस वेक्टर r. हा असेल आपल्या अँग्युलर डिस्प्लेसमेंट साठीची डेफिनेशन आणि हा छोटासा फॉर्म्युला. आता ह्या अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा आपल्याला SI युनिट बनवायचा आहे. आपण इथे बघतो आहोत की ह्या डेफिनेशन मध्ये आपण बोललो आहोत इट इज द अँगल, आणि 11th स्टँडर्ड वरनं आपल्याला माहिती आहे की कोणताही अँगल जो असतो त्याचं SI युनिट जे आहे ते आहे रेडियन. सो अशा वे मध्ये आपण इथे अँग्युलर डिस्प्लेसमेंट जो आहे हा इथे कंप्लीट केलेला आहे. आपण यामध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंटच्या व्हॅल्यूज डिस्कस करूया. आपण कन्सिडर करूया की आपल्या सर्क्युलर मोशन मध्ये पार्टिकल जो आहे हा A पॉइंट पासून स्टार्ट झालेला आहे, आणि आफ्टर सम पॉइंट तो जेव्हा इथे आपण काही पॉइंट्स घेऊयात, आणखी इथे A पॉइंट आहे, दिस इज C, D आणि इथे P पॉइंट घेऊया. आता आपला पार्टिकल A पॉइंट पासून स्टार्ट झाला आहे आणि असं सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना तो आता जर C पॉइंटला जर रीच जर झाला, तर इथे त्याची अँग्युलर डिस्प्लेसमेंट जी झाली आहे तुम्ही सर्वजण सांगू शकता, इथे झाली आहे 90 डिग्री, की ज्याला आपण रेडियन मध्ये π/2 रेडियन असं बोलणार आहोत. मग हीच डिस्प्लेसमेंट अँग्युलर डिस्प्लेसमेंट इथून स्टार्ट होऊन इथे झाला होता 90 डिग्री. आता ऑब्ट्यूस अँगल आहे, आणि जेव्हा इथे आला त्यावेळेस इथे जो अँगल फॉर्म झाला आहे, जी अँग्युलर डिस्प्लेसमेंट जी झाली आहे ती आहे 180 डिग्री, किंवा त्याला आपण आपल्या रेडियन मध्ये पाय रेडियन असं बोलणार आहोत. मग त्याची डिस्प्लेसमेंट पुन्हा एकदा A पॉइंट पासून इथे आहे 90 डिग्री, 180 डिग्री, आणि इथे आल्यानंतर तो बनणार आहे 270 डिग्री. आणि पुन्हा एकदा असा रिटर्न इथे जेव्हा येईल त्यावेळेस त्याचं एक सर्क्युलर मोशन कंप्लीट होईल, एक रिव्हॉल्युशन कंप्लीट होईल, आणि तो अँगल जो असणार आहे हा पूर्ण तो असणार आहे 360 डिग्री, किंवा रेडियन मध्ये असणार आहे 2π रेडियन. सो इथे आपण डिस्कस केलं व्हॉट इज द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आपलं डिस्कशन आपण आणखी पुढे घेऊन जाऊया, आणि आपण डिस्कस करणार आहोत अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर ऍक्सेलरेशन म्हणजे एक्झॅक्टली काय आहे. सो आपण बघूयात की आपल्याकडे नेक्स्ट पॉइंट जो आहे B पॉइंट आपण बघतो आहोत. आपण बघतो आहोत अँग्युलर व्हेलॉसिटी. ही अँग्युलर व्हेलॉसिटी जी आहे याला आपण डिनोट करणार आहोत ओमेगा बारने, आणि त्याची जी सर्वात बेसिक डेफिनेशन जी असणार आहे तो फॉर्म्युला लिहितो मी, देन डेफिनेशन कशी बनवायची आहे ती आपण लर्न करूया. सो व्हॉट इज अँग्युलर व्हेलॉसिटी? इट इज द अँग्युलर डिस्प्लेसमेंट किंवा अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम जो आहे याला बोलणार आहोत आपण अँग्युलर व्हेलॉसिटी. याचा SI युनिट आधी लिहूया, देन आपण पुढे जाऊन त्याचा डेफिनेशन बनवूया. सो अँग्युलर व्हेलॉसिटी थीटा आपण प्रिव्हियसली बघितलं त्याला मेजर करणार होतो रेडियन मध्ये, अपॉन टाइम जो आहे याला मेजर करणार आहोत आपण सेकंड मध्ये. सो ही जी अँग्युलर व्हेलॉसिटी जी आहे त्यासाठी युनिट बनलेला आहे SI युनिट, रेडियन पर सेकंड. आता आपल्याला बनवायची आहे ह्या अँग्युलर व्हेलॉसिटीची डेफिनेशन. डेफिनेशन बनवण्याची कोणतीही डेफिनेशन जेव्हा आपण फॉर्म्युलावरनं बनवतो त्याचा एक फिक्स्ड फॉर्मॅट असतो. तो फॉर्मॅट जर तुम्हाला एकदा समजला तर कोणत्याही फॉर्म्युलावरनं तुम्ही त्याची डेफिनेशन बनवू शकता. डेफिनेशन कशी बनणार आहे? सो इथे ही जी टर्म आहे याला आपण ऍज इट इज लिहिणार आहोत. लेट्स सी काय आहे. आपण इथे लिहिणार आहोत अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट इथे हा जो इज इक्वल्स टू जो आहे याला डेफिनेशनच्या लँग्वेज मध्ये आपण बोलणार आहोत इज डिफाइंड ऍज. इज इक्वल टू जो आहे याला मी लिहिलं आहे इज डिफाइंड ऍज असं. त्यानंतर इथे ही जी टर्म आहे याला आपण जो सिम्बॉल मध्ये आहे त्याला आपण वर्ड मध्ये लिहिणार आहोत. काय आहे थीटा? इज द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. त्यानंतर हा जो डिव्हिजन जो आहे त्या डिव्हिजनला आपण बोलणार आहोत पर युनिट या पर्टिक्युलर टर्मने. सो हा जो डिव्हिजन जो होता त्या डिव्हिजनला मी रिप्लेस केलं पर युनिटने.
आणि आता इथे टी म्हणजे कोणती टर्म आहे? टी म्हणजे आहे टाइम. आणि ही झाली आपली डेफिनेशन अँग्युलर व्हेलॉसिटी. सो अँग्युलर व्हेलॉसिटी इज डिफाइन्ड ॲज द अँग्युलर डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम. ही आपल्याकडे एकदम बेसिक डेफिनेशन असणार आहे. देन आपल्याकडे नेक्स्ट कन्सेप्ट जी आहे ही आहे अँग्युलर ऍक्सलरेशन. अँग्युलर ऍक्सलरेशन ज्याला आपण डिनोट करणार आहोत अल्फा बारने. आता याचा बेसिक फॉर्म्युला जो आहे इट इज द अँग्युलर व्हेलॉसिटी अपॉन टाइम असणार आहे. आपल्याकडे जो बेसिक फॉर्म्युला जो आहे तो आपण बोलूया इट इज द अँग्युलर व्हेलॉसिटी अपॉन टाइम. नाव त्याचं पुन्हा एकदा आपण एसआय युनिट बनवूया. सो आपण ऑलरेडी डिस्कस केला आहे की अँग्युलर व्हेलॉसिटी साठी जे युनिट जे आहे हे आहे रेडियन पर सेकंड. आणि हा जो टाइम जो आहे त्याचं पुन्हा एकदा एक एसआय युनिट पुट करूयात आपण सेकंड. आणि हे दोन एसआय युनिट एकत्र येऊन आपलं युनिट जे बनलेलं आहे इथे इट इज रेडियन पर सेकंड स्क्वेअर. अँग्युलर ऍक्सलरेशनचं एसआय युनिट रेडियन पर सेकंड स्क्वेअर बनलेला आहे. पुढे आता अँग्युलर ऍक्सलरेशनची आपल्याला डेफिनेशन बनवायची आहे. जर तुम्ही एक्झॅक्टली हा पॅटर्न जर फॉलो जर केला तर इथे एक्झॅक्टली काय डेफिनेशन यायला हवी हे मी तुमच्यासाठी सोडणार आहे. सो सर्वजण आता एबल आहे ह्या पॅटर्न मध्ये ह्या फॉर्म्युलाच्या टर्म जर पुट जर केल्या तर व्हिडिओ बघणारा प्रत्येक जण कंपल्सरी अँग्युलर ऍक्सलरेशनची डेफिनेशन बनवू शकतो. इथे ही टर्म ऍज इट इज आपल्याला माहिती आहे याला आपण रीड करणार आहोत इज डिफाईन ऍज. ही टर्म आहे अँग्युलर व्हेलॉसिटी आणि ही जी डिव्हिजन जो आहे याला आपण आपल्या डेफिनेशन मध्ये बोलणार आहोत पर युनिट. आणि डिनॉमिनेटरचा टाइम जो आहे हा ऍज इट इज आहे. सर्वजण कंपल्सरी डेफिनेशन बनवू शकतात अँग्युलर ऍक्सलरेशनची. लक्षात घ्या हा अँग्युलर ऍक्सलरेशनचा एकदम बेसिक फॉर्म्युला आहे. मोर अॅक्युरेटली तो फॉर्म्युला जो आहे याला आपण डी ओमेगा अपॉन डी टी असंही लिहू शकतो. याला इन टर्म्स ऑफ लिमिटच्या लँग्वेज मध्ये लिहू शकतो. हाच फॉर्म्युला आपण डेल्टा ओमेगा अपॉन डेल्टा टी असाही लिहू शकतो. याच फॉर्म्युलाला आपण ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 अपॉन T2 मायनस T1 अशा मल्टिपल फॉर्म मध्ये लिहू शकतो. आपण सर्वात इझिएस्ट टर्म जी आहे इझिएस्ट फॉर्म मध्ये आपलं अँग्युलर ऍक्सलरेशनचं इक्वेशन लिहिलेलं आहे विच इज ओमेगा अपॉन टी. अँग्युलर व्हेलॉसिटी पर युनिट टाइम अशी आपण त्याची बेसिक डेफिनेशन लिहिलेली आहे. हा सुद्धा आपल्याकडे फॉर्म्युला जो आहे यालाही आपण मल्टिपल वेज मध्ये लिहू शकतो. मी इथे सर्वात इझिएस्ट फॉर्म्युला जो आहे हा इथे सिलेक्ट केलेला आहे ओमेगा अपॉन टी. सो ह्या पर्टिक्युलर पॉइंट पर्यंत आपण कंप्लीट केलं आहे व्हॉट इज द कायनॅमॅटिक्स ऑफ द सर्क्युलर मोशन, ज्यामध्ये आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर ऍक्सलरेशन जे आहे हे डिस्कस केलेले आहे. नेक्स्ट बघूया आपल्याला कोणता पॉइंट बघायचा आहे. तर आपल्याला बघायचं होतं इंट्रोडक्शन ऑलरेडी कंप्लीट झाला आहे. पार्ट 2 मध्ये सर्क्युलर मोशन आणि त्या सर्क्युलर मोशनचे कॅरेक्टरिस्टिक्स कंप्लीट झाला, कायनॅमेटिक्स कंप्लीट झाला. आपल्याला आता स्टडी करायचा आहे डायनॅमिक्स ऑफ द सर्क्युलर मोशन. आणि जसं आपण प्रिव्हियसली डिस्कस केलं आहे की डायनॅमिक्स ऑफ द सर्क्युलर मोशन मध्ये आपण एक्झॅक्टली कशाचा स्टडी करणार आहोत. सो आपला थर्ड किंवा आपण याला सी पॉइंट बोललो होतो, सी पॉइंट बोलूया. आपल्याला बघायचं आहे डायनॅमिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. नाव डायनॅमिक्स मध्ये जसं आपण प्रिव्हियसली डिस्कस केलं होतं की यामध्ये स्टडी करणार आहोत आपण फोर्स बद्दल, आणि फोर्स आणि सर्क्युलर मोशन मधल्या मोशनच्या टर्म ज्या आपण प्रिव्हियस स्लाइड मध्ये लिहिले आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर ऍक्सलरेशन. बघूयात यामध्ये काय बघायचं आहे आपल्याला. सो आपण असं समजून घेऊया एका बेसिक वे मध्ये की आपण कन्सिडर करूया आपल्याकडे असा पर्टिक्युलर एखादा ऑब्जेक्ट आहे. या ऑब्जेक्टला जर आपण इथे काहीतरी असा फोर्स जर अप्लाय जर केला आणि त्यामध्ये जर इथे लिनियर मोशन जर प्रोड्यूस जर होत असेल तर इथे जो आपण फोर्स जो अप्लाय केला आहे ह्या फोर्सचं इक्वेशन असणार आहे मास इंटू ऍक्सलरेशन. सिमिलरली आता आपण कन्सिडर करूया आपल्याकडे पुन्हा एकदा एखादा ऑब्जेक्ट आहे. सेम छोटासा ऑब्जेक्ट घेऊयात आपण. ह्या ऑब्जेक्टला जर मी इथे जर फोर्स जर अप्लाय जर केला, पण आता यामध्ये इन्स्टेड ऑफ लिनियर मोशन
यामध्ये जर असं सर्क्युलर मोशन जर प्रोड्यूस जर होत असेल तर इथे अप्लाय केलेला हा जो फोर्स जो आहे हा फोर्स असणार आहे आपला सेंट्रीपेटल फोर्स. ना सेंट्रीपेटल फोर्स म्हणजे काय, तर कोणत्याही पार्टिकलला जेव्हा सर्क्युलर मोशन मध्ये यायचं असेल तर त्याला ते सर्क्युलर मोशन मध्ये येण्यासाठी जो फोर्स जो लागतो तो लागतो सेंट्रीपेटल फोर्स, आणि आणखी एक फोर्स असतो विच इज सेंट्रीफ्युगल फोर्स. म्हणजे आपल्याला ह्या डायनॅमिक्स मध्ये हे दोनच फोर्सेस बघायचे आहे. सेंट्रीपेटल फोर्स म्हणजे काय, सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणजे काय, या दोघांमध्ये असलेलं रिलेशन, त्यांचे इंडिव्हिज्युअल फॉर्म्युलेज आणि ह्या सर्व टर्म ज्या आहेत आपण डिस्कस करणार आहोत आपल्या ह्या पर्टिक्युलर टॉपिक विच इज द डायनॅमिक्स ऑफ द सर्क्युलर मोशन. होपफुली सर्वांना समजलं आहे की ह्या पर्टिक्युलर टॉपिक मध्ये आपण कोणता फोर्स बघणार आहोत आणि त्याचं रिझन काय आहे. तर कोणताही पार्टिकल जेव्हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो त्यावेळेस त्यावरती जो फोर्स अप्लाय झालेला असतो तो असतो नंबर 1 सेंट्रीपेटल फोर्स, आणि दुसरा फोर्स जो आहे तो असणार आहे सेंट्रीफ्युगल फोर्स. मग हा सेंट्रीपेटल आणि सेंट्रीफ्युगल फोर्सेस काय आहेत आपण आधी हे समजून घेऊया. सो आपण कन्सिडर करूया आपल्याकडे आहे पार्टिकल जो परफॉर्म करतो आहे सर्क्युलर मोशन, इथे सुद्धा तो परफॉर्म करतो आहे सर्क्युलर मोशन. नाव ह्या सर्क्युलर मोशन मध्ये आपल्या डायग्राम ज्या आहेत, डायग्राम थोड्याशा आपण मूव्ह करूया सो दॅट आपल्या डिस्कशनला इझी जाईल हे. सो आपल्याकडे पार्टिकल आहे आणि हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. ह्या सर्क्युलर मोशनच्या ह्या सेंटर पासून त्या पार्टिकलच्या पोझिशन पर्यंत जो फोर्स जो आहे, आधी आपण बघूया इथे त्याची पोझिशन इथे जर असेल तर आपल्याला माहिती आहे हा रेडियस वेक्टर जो आहे तो आहे आउटवर्ड डायरेक्शनला. दोन्ही केस मध्ये आपण लिहूया. सो सेंटर पासून इथे पार्टिकल जर असेल ह्या पर्टिक्युलर पॉइंटला तर त्याचा रेडियस वेक्टर जो आहे तो आहे आउटवर्ड डायरेक्शनला. रेडियसचं डायरेक्शन आउटवर्ड आहे. आता इथे एक फोर्स आहे आणि असा फोर्स की जो टुवर्ड्स द सेंटर वर्क होतो आहे, अशा फोर्सला बोलणार आहोत आपण सेंट्रीपेटल फोर्स. सो ह्या फोर्सचं डायरेक्शन आहे आपण इट इज टुवर्ड्स द सेंटर, आणि असा फोर्स ज्याचं डायरेक्शन पुन्हा एकदा अवे फ्रॉम द सेंटर आहे, अवे फ्रॉम द सेंटर. तर अशा ठिकाणी जो फोर्स आहे याला बोलणार आहोत आपण सेंट्रीफ्युगल फोर्स. आता ह्या फोर्सचं डेफिनेशन लिहूया. डायरेक्शन तर आपल्याला समजलं, डिफरन्सही समजला की हे आहे टुवर्ड्स द सेंटर आणि हे आहे अवे फ्रॉम द सेंटर. काय आहे यांच्यामधचा बेसिक डेफिनेशन. सो व्हॉट इज सेंट्रीपेटल फोर्स. अ फोर्स, इथे डेफिनेशन लिहूयात आपण, अ फोर्स ऑन अ पार्टिकल, अ फोर्स ऑन अ पार्टिकल. इथेही एक्झॅक्टली सेम असणार आहे, अ फोर्स ऑन अ पार्टिकल. दोन्ही ठिकाणी सेम फोर्स आहे ऑन अ पार्टिकल. कसा आहे पार्टिकल, तो पार्टिकल काय करतो आहे, पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन, पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. इथे सुद्धा सेम पार्ट आहे, पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. दोन्ही ठिकाणी अजून डेफिनेशनचा पार्ट जो आहे हा सेम आहे. पार्टिकल, अ फोर्स ऑन अ पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन along the radius, along the radius. म्हणजे पार्टिकल इथे जर असेल तर फोर्स जो अप्लाय होणार आहे त्यावरती या रेडियसच्या डायरेक्शनने होणार आहे, अलॉंग द रेडियस होणार आहे. पुन्हा एकदा इथेही सेम आहे, मोशन अलॉंग द रेडियस. इथे डेफिनेशनचा एवढा पार्ट जो आहे हा एक्झॅक्टली सिमिलर आहे. डिफरन्स कुठे क्रिएट होत आहे, परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन अलॉंग द रेडियस इथे असणार आहे अँड टुवर्ड्स द सेंटर, टुवर्ड्स द सेंटर, आणि इथे असणार आहे अवे फ्रॉम द सेंटर. नाव इथे लिहिणार आहोत आपण इज कॉल्ड सेंट्रीपेटल फोर्स, आणि इथे आपण बोलणार आहोत इज कॉल्ड
सेंट्रीफ्युगल फोर्स. तर या आहेत आपल्या सेंट्रिपेटल आणि सेंट्रिफ्युगल फोर्सचा बेसिक डेफिनेशन. समजू शकता इथे दोन्हीही डेफिनेशन मधला जो डिफरन्स जो आहे हा एवढाच आहे. इथे टुवर्ड्स द सेंटर आहे आणि इथे जे आहे हे अवे फ्रॉम द सेंटर आहे. मग यामुळे चेंज काय होईल? आता हे जर टुवर्ड्स द सेंटर आहे त्यामुळे आता जर याचा आपण फॉर्म्युला जर बघितला, एफ सेंट्रिपेटल इज इक्वल्स टू, इथेही एफ सेंट्रिफ्युगल इज इक्वल्स टू, यांचा फॉर्म्युला ही सेम आहे, विच इज एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. इथे सुद्धा बेसिक फॉर्म्युला तोच आहे, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. किंवा आपल्याकडे आणखी एक फॉर्म्युला आहे, एम आर ओमेगा स्क्वेअर. किंवा आपल्याकडे इथेही आणखी एक फॉर्म्युला आहे, एम आर ओमेगा स्क्वेअर. या व्यतिरिक्तही आपल्याकडे आणखी एक फॉर्म्युला आहे, बट आपण इझी राहूया. सो हा आहे आपला सेंट्रिपेटल आणि सेंट्रिफ्युगल फोर्सची फक्त मॅग्निट्यूड. आता जर याच इक्वेशनला आपल्याला जर वेक्टर फॉर्म मध्ये जर लिहायचं असेल तर, बिकॉज आपला हा रेडियस वेक्टर आणि सेंट्रिपेटल फोर्स इथे दिसत आहे दोघांचं डायरेक्शन अपोजिट आहे, त्यामुळे ह्या फॉर्म्युलामध्ये सेंट्रिपेटलच्या केसमध्ये आपण इथे लिहिणार आहोत हे निगेटिव्ह साइन, आणि सेंट्रिफ्युगलला जसं डायरेक्शनही अवे आहे फोर्सचं आणि रेडियस वेक्टरचंही डायरेक्शन अवे आहे, त्यामुळे आयदर इथे आपण कोणतंही साइन नाही दिलं तरीही चालेल किंवा इथे आपण असा पॉझिटिव्ह जर लिहिला तरीही चालेल. सो हा आहे आणखी एक डिफरन्स सेंट्रिपेटल आणि सेंट्रिफ्युगल फोर्स मधला. आणखी एक महत्वाचा डिफरन्स आहे की आपला हा जो सेंट्रिपेटल फोर्स जो आहे हा आहे रियल फोर्स. सेंट्रिपेटल फोर्स इज अ रियल फोर्स आणि हा फोर्स जो असणार आहे हा आहे फेक फोर्स. फेक किंवा याला मोर ऍक्युरेटली सुडो फोर्स असं बोललं जातं, बट आपण इझी राहूया, आपण याला बोलणार आहोत फेक फोर्स. सो एव्हरीवन, इथे आपण डिस्कस केलं डायनॅमिक्स ऑफ द सर्क्युलर मोशन मध्ये दोन फोर्सेस बघायचे होते आपल्याला, सेंट्रिपेटल आणि सेंट्रिफ्युगल फोर्स. नेहमी लक्षात ठेवायचं आहे कोणताही पार्टिकल जर सर्क्युलर मोशन मध्ये असेल तर त्यावरती सेंट्रिपेटल सेंट्रिफ्युगल फोर्सेस कंपल्सरी ऍक्ट होणार आहेत. ठीक आहे. सो आपण आजच्या हे जे सेकंड सेक्शन जो होता, सेकंड लेक्चर, यामध्ये डिस्कस केलं सर्क्युलर मोशनच्या कॅरेक्टरिस्टिक्स कंप्लीट, कायनेमॅटिक्स मध्ये आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर ऍक्सेलरेशन, आणि डायनॅमिक्स मध्ये आपण बघितला व्हॉट इज सेंट्रिपेटल आणि सेंट्रिफ्युगल फोर्स. होपफुली सर्वांना सर्व काही टर्म्स व्यवस्थित समजल्या असेल. आपण भेटूयात आपल्या नेक्स्ट स्लाइडला. थँक्यू.